नमस्कार, मी शीतल जानराव. मी एक ब्युटिशियन आहे आणि मी एक गृहिणी पण होते. गृहिणी होते कारण की मी एका छोट्याशा गावातून, बीड जिल्ह्यातून एका छोट्याशा गावातून आले आहे. त्या गावामध्ये न की काम आहे, न पाणी आहे, ना कुठली सोयीसुविधा आहे. पण मला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती, म्हणून मी काहीतरी करायचं म्हणून मी पुण्यामध्ये खेड शिवापूरमध्ये आले आणि माझे मिस्टर कंपनीत कामाला आहेत. छान छान पगार, पेमेंट छान आहे, पण मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे अशी इच्छा होती मला. आणि मी पहिल्यांदा एक मशीन क्लास केला आणि मशीन क्लासमधून मी भरपूर ब्लाऊज वगैरे शिवत होते. पण मला टेलरिंगमधून एवढं काही म्हणजे मनाप्रमाणे नव्हतं घडत. म्हणून स्वातीताई शिंद्यांना मी म्हटलं, मला ब्युटी पार्लरचा क्लास करायचा आहे. तसं मी बेसिक तर शिकलेच होते, पण मला ॲडव्हान्स करायचं होतं आणि नॉलेज बाहेरची पाहिजे होती. म्हणून मी तो क्लास जॉईन केला आणि सक्सेसफुली मी ते 3 महिन्याचा क्लास पूर्ण केला. आणि 3 महिन्याच्या आत मला मशीन कुठल्या कुठल्या घ्यायच्या, काय करायच्या, त्याच्यासाठी पैसे लागतात. ते 10,000 रुपये पण मला ज्ञान प्रबोधिनीने दिले आणि ते मी मशिनरी आणल्या, सगळं केलं. मग काय करायचं पुढं, तर सपोर्ट नव्हता घरातून. ते म्हणायचे तू करते तर कर. त्यांना म्हणजे एवढं असं काही नव्हतं, पण माझे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. त्याच्यामुळं मी स्वातीताईंना बोलले की एवढ्यात नाही मला जमणार, थोडीशी मदत होत असली तर करता का. तर त्यांनी मला 40,000 रुपयाची मदत केली ज्ञान प्रबोधिनीने. आणि त्या 40,000मधून मी दुकान घेतलं आणि दुकानाचं भाडं वगैरे सगळं दिलं. थोडं थोडं सामान भरलं. 40,000 तर शक्यच नाही की दुकान स्टार्ट करेन, पण थोडंफार आधी होतं. आणि त्या 40,000तून मग छान मदत झाली, भरपूर मदत झाली. ते म्हणतात ना, एवढ्याने काय होतं, पण नुसतं एखाद्याचा आधार जरी मिळाला ना, तर माणूस कुठच्या कुठं जाऊ शकतं. आणि हे पंख मला फक्त ज्ञान प्रबोधिनीमुळे मिळाले. आणि ते 40,000 रुपये मला 1,00,000च्या बरोबर वाटत होते त्यावेळी. आणि मी ते माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ते 40,000 रुपये इथे लावले आणि मी ती सक्सेसफुली मी हा बिझनेस पुढं चालवत आहे. आणि ते सर्टिफिकेट, ट्रॉफी, हे सगळं एका वर्षाच्या आत मला मिळालं.